तर कसं काय भावनो, आज आपण बघणार. हा माहिती आहे आम्हाला. आज आपण सदाभाऊंना बघणार आहोत, पण त्यांना तर बघितलं होतं ना. हा आजोबा बघितलं होतं, पण त्यांना आपण परत बघणार आहोत. पण का? बिकॉज प्युअर येडे सदाशिव को भूल गए. अहो काका, तुम्हाला विसरू नाही म्हणून तर तुमच्यावर दुसरा व्हिडिओ काढायला लागले. हाइट को भूल गया उसके. अगो आय ग लागले ग बाई. एवढे लागते तरी सदाभाऊंच्या अंगातलं शक्ती प्रदर्शन थांबणार नाहीये. चेहऱ्यावरून तर हाताची 2 नळ्या मोडल्यासारखंच वाटायला लागल्यात. क्या रे कुत्ते. यांना मी इतकी इज्जत दिलो, दादा भाऊ बोललो, आणि आज यांनी डायरेक्ट मला क्या रे कुत्ते. असं बोललेत. तुला असं वाटत असं सदाशिव पाताळ दिसतो. अहो काका, यात वाटण्यासारखं काय आहे? तुम्ही पातळच आहेसा, फक्त तुमच्या अंगात कधीतरी जॉन सेना नावाचं भूत चिरते. मग आपण याला एका चापटीत पाडू. नडलो ना डायरेक्ट फोडून टाकी ना. रीलवर येऊन डायरेक्ट धमकी द्यायला लागल्या. सदा काका बॉडी यासाठी बनवता का? फोडून. या एका कारणामुळे तुम्हाला सगळे प्राणीजन ट्रोल करायला लागल्यात. नाहीतर आता तुम्ही WWE मध्ये अंडरटेकरला हरवून इंस्टाग्रामवरती राज्य केलं असतं. आता ते लोखंडाला गुच्छ घालायला काय काय कोणता प्रॉब्लेम आहे या काकांना? खोटं वाटून यांना. जे हे काका असले धंदे करतात. रोटर आहे रोटर. हो का? आम्ही सगळे तर आंधळे आहोत, आम्हाला तर वाटलं थर्मोकॉलचं आहे. अबे जल्दी बोल कर. आणि काय रे वर्गी खत्म. अरे या रील्सवाल्यांचा नेमका कोणता प्रॉब्लेम आहे भाई? 7-8 सेकंदचा व्हिडिओ बनवतात आणि मधनच बंद करतात. त्यापेक्षा इंस्टाग्राम मधनं अकाउंटच बंद करून टाका ना. इंस्टाग्रामचं तेवढंच भार कमी होईल. कशाला काका हाडाचा खुळखुळा करताय? प्रत्येक व्हिडिओमध्ये फक्त काका शक्ती प्रदर्शन करतात, बाकी दुसरं काहीच जमत नाही यांना. हे असं थोडं लागलं की आमच्यासारख्या गरिबांच्या पोराला राग दाखवतात. पण आता रागावर जो कंट्रोल करतो तो चांगला आहे. हो काका, हे मला पटलेलं आहे 100%. परत चॅलेंज करायचं नाही, कमेंट मध्येच बोकायचं. काही सामने आला ना. ह्या व्हिडिओमध्ये पण काका धमकी द्यायला लागल्यात. चूप राहायचं. हो, चुप 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 राहतो काका, चुप राहतो. ज्या पद्धतीने तो व्हिडिओ काढितो तो काढित. मग तुम्ही डायरेक्ट रीलवर येऊन धमकी देणार का? तुम्हाला तर माझ्या गल्लीतलं बारकं शेंबडं पोरगं पण भिणार नाही काका. आपल्या गांडीत धमक असली करून दाखवायचं. हा म्हणजे तुमच्यासारखं बनवून आम्ही पण आमच्या हाताची वाट लावून घेतो. या असले रीलवर येऊन पोरांना प्रेरित करायला लागले. गरीब पुढं चालला. एवढं सगळं तर स्वतःच करताय आणि नंतर मी गरीब आहे म्हणताय. ही कसलं लॉजिक आणलाय? अबे साले. इथं जर काकांना नीट स्लो मोशन जमाना आणि पळत पळत संजय दत्त बनायला लागल्यात. हा अजून थोडं पुढे येऊन आता डोळ्यात बोट घाला आमच्या. तेवढंच राहिले आता. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. जेव्हा तुमचा मोबाईल आई घेते तेव्हा, नायक नहीं. जेव्हा तुम्हाला मुताला जोरात येते तेव्हा, नायक नहीं. देखा आपने लापरवाही का नतीजा है. नुसतं पळण्याशिवाय काकांना काही जमणार नाहीये. ये सब क्या देखना पड़ रहा है. तुम्ही पण असंच करताय? व्हिडिओ पूर्ण बघताय, लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही. आता जो कोण माझ्या व्हिडिओला लाईक करणार नाही तो नरकात जाणार. चेष्टा करायला लागले, सिरियसली घेशील. लाईक करून टाका. चॅनलवर नवीन आहात माहिती मला, सबस्क्राईब करून टाका. अब ये भी मुझे सिखाना पड़ेगा आपको. मागच्या व्हिडिओत जसं प्रेम दिलं तसं या व्हिडिओत द्या. आणि पुढचा व्हिडिओ कोणावर पाहिजे ते कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय.